नमस्कार, मी बालाजी निकम, CEO DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. आज आम्ही शिरगाव कवटे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या गावामध्ये प्रगतशील शेतकरी मुकुंद परदेशी सर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. आणि मुकुंद सरांनी DNSPचं ॲग्रिकल्चर न्यूट्रिसायन्सच्या माध्यमातून जो ब्रह्मोस प्रोडक्ट आम्ही तयार केला आहे त्याचा वापर गव्हाच्या पिकासाठी केला आहे. गव्हाच्या पिकासाठी आणि जबरदस्त असा रिझल्ट आहे. आणि तो काय रिझल्ट आहे काय नाही हा त्यांच्याच आपण तोंडून जाणून घेऊया. नमस्कार मुकुंद सर. नमस्कार. आता मला सांगा, हा गहू कोणत्या जातीचा आहे? हा ईगल कंपनीचा बियाणं वापरलेला आहे. ईगल कंपनीचा आहे. 100 ते 105 दिवसात निघणारा वाण आहे. ह्यात ब्रह्मोसची एका पंपाला 100 मिली प्रमाणे आम्ही फवारणी केलेली आहे. त्याचा अतिशय चांगला रिझल्ट मला आलेला आहे. इथं शेजारीच तुम्ही पाहू शकताय. शेजारीच हा इथं शाळू आहे लागून यांना. शेजारी हा शाळू आहे. ह्या शाळावर असा मावा पडलेला आहे. सचिन सर, शाळावरती मावा आहे. शाळावर असा मावा पडलेला आहे. पण याच्याच बाजूला 1 फुटावर गहू आहे. पण या गव्हावर कुठल्याही माव्याचा इफेक्ट दिसत नाही. अजिबात कुठेही मावा नाहीये इथं. आणि फक्त पलीकडे 2 फुटावर मावा भरपूर 2 फुटाचा फरक आहे. पण या ब्रह्मोस मुळे त्याच्यावर माव्याला काही सुद्धा इफेक्ट झालेला नाही. आता पहिली फवारणी झाली, आता दुसरी फवारणी पण मी एका पंपाला 100 मिली प्रमाणे करणार आहे. आता एक फवारणी घेतल्या. हो. आणि जबरदस्त असा रिझल्ट आहे. हो. आता गहू पोटरीला आलाय, म्हणजे पोसवायला आलाय. हो. आता एक फवारणी घ्या आणि जबरदस्त असा रिझल्ट येईल. हा ब्रह्मोस हा प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो, मी 100% समाधानी आहे. आजपर्यंत मी बरेच प्रोडक्ट वापरली, पण बाकी कशाचा एवढा रिपोर्ट आला नाही तेवढा रिपोर्ट ब्रह्मोसचा आलेला आहे मला. मुकुंद सर, मला सांगा की तुम्ही ब्रह्मोस वापरलं गव्हासाठी, तर फुटव्याला काय फरक पडला का? हो, 100%. आता जवळजवळ बरेचसेच फुटवे याला आहेत आणि फुटवे सगळे जोमदार, सगळे कोंब आहेत फुटव्याचे. फुटवा कुठं काही विरळ नाहीये, काय नाही. जवळजवळ 60 ते 70 ह्यात फुटवे झालेले आहेत. 60 ते 70 फुटवे आहेत. हो, जबरदस्त. आणि यात कीटकाचा तर आता तुम्ही पाहिलंच मगाशी. त्या कीटकनाशक ह्याला अजिबात वापर नाही आणि कीटकनाशकाचं बऱ्यापैकी म्हणजे ब्रह्मोसने केलेलं आहे. तांबिरा आला नाही, तांबेरा नाही, मावा नाही, कुठला किडीचा प्रादुर्भाव झाला नाही ब्रह्मोस. काय नाही. बेस्ट. मुकुंद सर, मला इतर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या तुम्ही काय ब्रह्मोस बद्दल सांगाल? मला ज्या पद्धतीने रिझल्ट आला त्यानं प्रत्येकानं हे ब्रह्मोस वापरावं आणि आपल्या शेताची प्रगती करावी, शेतातलं उत्पन्न वाढवावं. यस. ओके. तर मित्रांनो नमस्कार. आणि माझं महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की कमी उत्पादन खर्चामध्ये जर जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर DNSPचा ब्रह्मोस वापरा. यस. जय हिंद, जय DNSP, जय DNSP. यस.